नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील कॅम्प या ठिकाणी सेंट मार्गारेट ही महाराष्ट्रातील मराठी प्राथमिक शाळा जी पहिली शाळा आहे नटूदादा सोशल फाउंडेशनच्या वतीने शाळेतील मुलांना शालेय साहित्य देण्यात आलेलं आहे। आणि आज आपण बघतो देशामध्ये आज नॅशनल यूथ डे साजरा होत असताना या उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। भाऊ या ठिकाणी या कार्यक्रमाचं तुम्ही जे आयोजन केलेलं आहे याच्या मागची आपली संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि काय बोलाल त्याबद्दल? हे जी मागची संकल्पना आपल्याला नितीन भाऊ सुजगोयर हे आमचे फाउंडेशनचे कार्यकर्ते सन 1827 मध्ये ही शाळा झालेली स्थापना झालेली आहे। तरी दुर्दैव आहे की आता एवढे वर्ष असून पण इथं लक्ष देत नाही। त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय आता की जेवढं आमच्याकडून होईल तेवढं आम्ही चांगलं शाळेत देणगी आणायची प्रयत्न करू, कोशिश करू आणि जेवढं आमच्याकडून मदत करता येईल तेवढं आम्ही करू। भाऊ आज आपण बघतो महाराष्ट्रामधली पहिली प्राथमिक शाळा आहे मराठी प्राथमिक शाळा, त्या शाळेकडे पण सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे। नटूदादा सोशल फाउंडेशनच्या निमित्त अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे। तर मी सर्वांना विनंती करेल की बाबा अशा काही ज्या शाळा आहेत पुढेही आपल्या सर्वांच्या वतीने मी सर्वांना विनंती करेन की अशीच यापुढे शाळेची प्रगती आणि सर्वांना काय मदत करता येईल ती सर्वांनी मदत करावी। आणि जे काय माझ्याकडनंही मदत लागेल ते मी मॅडमलाही सांगतो की बाबा तुम्ही आम्हाला कळवा। देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वांना वाटतं की आमचे मुलं इंग्लिश शाळेमध्येच गेले पाहिजेत, पण आज आपण बघतो की हे सर्व मुलं मराठी शाळेतले मुलं आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचे शिक्षण या ठिकाणी दिलेलं आहे। तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? कारण मराठी शाळेतून जे विद्यार्थी तयार झालेले आहेत आजपर्यंत तुम्हाला सांगतो मामलेदारपासून तर कलेक्टर जे आहेत हे मराठी शाळेतूनच शिकलेले आहेत। त्यांच्या वेळेस कोणती इंग्लिश मिडियमची शाळा नव्हती आणि आज जे दुर्लक्ष केलेलं आहे शासनाने, आज ह्या गरीब विद्यार्थी आहेत यांची परिस्थिती नाही आहे आज 40 आणि 50 हजार रुपये बाहेर भरण्याची। जर हे प्राथमिक शाळेत शिकत असतील तर याच्याकडे शासनाने बी लक्ष द्यावे ना। आज जे कलेक्टर आहेत, PS आहेत, तुमचे काही मोठे मोठे अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत, संचालक आहेत, हे सर्व प्राथमिक शाळेतूनच शिकून आलेत। हे कोणत्याही इंग्लिश मिडियमला गेलेले नाहीत। मग आज रोजी त्यांनी मराठी मिडियमचा प्राथमिक शाळेचा विचारच केला पाहिजे आणि हे शासनापुढे त्यांनी मांडलं पाहिजे। आणि ज्या संस्था आज महाराष्ट्रामध्ये आज आपण बघतो काम करतात तर त्या संस्थेने पण असे शाळांसाठी सहकार्य करणे गरजेचे आहे। अशा विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सहकार्य केलंच पाहिजे। आणि आज एवढ्या पुणे शहरामध्ये आज एका कोपऱ्यामध्ये शाळा आहे, म्हणजे शासनाचं दुर्लक्ष आहे, इकडं थोडक्यात लक्ष दिलं पाहिजे। ताई आज नटूदादा सोशल फाउंडेशनच्या वतीने त्यांनी एक संकल्पना त्यांनी सुचली आणि ती अंमलात पण आणली। मग तुम्ही सांगितलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी या कार्यक्रमाचं आयोजन होतं, पण आजचा दिवस पण खूप चांगला दिवस आहे। नॅशनल यूथ डेच्या निमित्त हा कार्यक्रम साजरा होत आहे आणि काय सांगाल आजच्या प्रसंगी आपल्याला काय वाटतं? खूप छान वाटतंय की माझे विद्यार्थी जे शाळेत शिकून गेलेले आहेत आणि ते माझी विद्यार्थी शाळेसाठी प्रत्येक वेळेस मदत करतात। ज्याप्रमाणे ते लिहिले एक हात मदतीचा। खरोखर आपण म्हणतो की थेंबे थेंबे तळे साचे। माणूस एकटाच कोणती गोष्ट करू शकत नाही, परंतु जर 100 जण एकत्र आले आणि त्यांनी मदत केली तर ती मदत खूप काही देऊन जाते। आता आमच्या शाळेमध्ये ही शाळा स्कॉटिश मिशनऱ्यांनी 1827 साली स्थापन केलेली आहे। 196 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या शाळेला आणि अजूनही आमच्या प्रयत्नांनी विद्यार्थी आम्ही आणतोय। शाळा चालू आहेत। तुमच्या सर्वांसारखे आमच्या शाळेला जे मदत करतायत, आमचे माजी विद्यार्थी पैसे गोळा करून मुलांना युनिफॉर्मसाठी मदत करतायत। विकास भांबुरे कर्तव्य फाउंडेशनतर्फे आम्हाला मुलांना दप्तर दरवर्षी वाटप होतं आहे आणि त्याचप्रमाणे जे सर्वजण असे मदत करतायत आणि खरंच ती मदत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाची मदत आहे। आणि तो एक हात मदतीचा असा तो ओघ म्हणता येईल की तो आमच्या शाळेमध्ये परमेश्वराने तो सुरू केलेला आहे। त्या सर्वांसाठी मी परमेश्वराकडे हीच प्रार्थना करेल की त्या सर्व हातांना देवबापांनी बरकत द्यावी, उत्तम असं आरोग्य द्यावं आणि असंच त्यांना त्यांच्या मनात आता ज्याप्रमाणे यांनी पण सांगितलं की मी पण मदत करेन तर असंच देवबापांनी त्यांच्या मनात निर्माण करावं आणि ते करतात। त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा आमच्या शाळेतर्फे खूप खूप आभार मानते। पुरानो यांच्यासाठी एक क्लॅप। हे भाऊ आपले स्वच्छता करत असतात नेहमी, त्यामुळं हे लय मोठी सेवा करतात। मानव सेवा आहे, ईश्वर सेवा आहे, त्यामुळं यांच्यासाठी खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद। नटूदादा सोशल फाउंडेशनच्या वतीने सेंट मार्गारेट शाळेमध्ये जो अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्या उपक्रमाचं शाळेच्या वतीने आभार मानलेले आहेत आणि असेच महाराष्ट्रामधून जे या शाळेला विद्यार्थी तयार झालेले आहेत ते विद्यार्थी पण या शाळेसाठी सहकार्य करतात। आणि नक्कीच ताई आज आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही पण आपल्या शाळेसाठी
काहीतरी मदत करता येईल तेवढे आम्ही प्रयत्न करू. कॅमेरामॅन सिद्धांत मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज.